Hello student, today we will start the second lecture of advanced JavaScript. In last lecture we study what is the JavaScript, what is the switch statement, loop statement. Now let us see the next topic, that is the looping statement. So first is the for loop, second one is the while loop, and then break and continue statements. देन आपण मागच्याला काय बघितलं आहे, ब्रेक स्टेटमेंट बघितलेलं आहे स्विच केसमध्ये. सो लेट अस स्टार्ट्स विथ द फॉर लूप. बघा, लूपिंग स्टेटमेंट. व्हाइल क्रिएटिंग प्रोग्रामिंग लॉजिक वी नीड टू एक्झिक्यूट some statements repeatedly. So iteration refers to the execution of statements or a group of statements of code for a fixed number of times or till the condition is satisfied. The condition should be Boolean condition. Some commonly used JavaScript looping statements are as below. So basically, for execute condition repeatedly or the statement or a group of statement, म्हणजेच काय, आपण एकाच नंबर बरोबर कॅल्क्युलेशन्स परफॉर्म करत असतो. 5 × 3 करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, 2 व्हेरिएबल डिक्लेअर करायला आणि त्या 2 व्हेरिएबलचं मल्टिप्लिकेशन करतो. मग आता आपण लूपिंगमध्ये करू शकतो स्टार्टिंग फ्रॉम 1 to 10, म्हणजे रिपीटेडली एक्झिक्यूट होणार तुमचं लूप आणि जोपर्यंत कंडिशन तुमची स्टॉप होत नाही आहे तोपर्यंत ती कंडिशन रनिंगमध्ये असणार. सो काय म्हटलं आहे बघा, टिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड, म्हणजेच काय, कोड फॉर द फिक्स नंबर ऑफ टाइम्स ऑर टिल द कंडिशन इज सॅटिस्फाईड. आणि बघा, द कंडिशन शुड बी बुलियन कंडिशन. बुलियन म्हणजेच काय, बुलियन मीन्स 1 or 0. तुमचा आन्सर 1 असेल, अदरवाईज 0 असेल. सो बेसिकली लूपिंग कशासाठी आपण यूज करतो, फॉर रिपीटेडली इटरेशन्स फॉर पर्टिक्युलर कंडिशन. and the output of the looping statement is true or false, that is 1 or 0. So let us start the first looping statement, that is for loop. These loop execute statements as long as the condition becomes true. म्हणजेच काय, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत एक्झिक्युशन प्रोव्हाइड करायचं. कंट्रोल बिकम्स आउट फ्रॉम द लूप व्हेन कंडिशन बिकम्स फॉल्स, म्हणजे ज्या मोमेंटला तुमचं कंडिशन्स फॉल्स जाईल त्यावेळेला तुमचं कंट्रोल काय होणार आहे, लूपच्या बाहेर येणार आहे आणि तुम्हाला आउटपुट डिस्प्ले होणार आहे. बेनिफिट ऑफ फॉर लूप इज दॅट इट कंबाइन्स इनिशियलायझेशन्स, कंडिशन अँड लूप इटरेशन, that is increment or decrement in a single statement. म्हणजेच काय, फॉर लूपचा मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट काय आहे, तर तुमचा टाईम मिनिमाइज करतो. म्हणजे इनिशियलायझेशन म्हणजे काय असतं, असाइन द व्हॅल्यू फॉर द व्हेरिएबल्स. मग सपोज तुम्ही a = 5 केलं, म्हणजे 5 पासून इनिशियलायझेस होणार आणि मग 5 म्हटलं मग, आणि इटरेटिव्ह इटरेशनमध्ये आपण समजा आपण प्लस केलं तर एची व्हॅल्यू 5 होणार, मग 6, 7. जर मायनस असेल तर 5, 4, 3, 2, म्हणजे एकाच पर्टिक्युलर लाईनमध्ये ह्या कंडिशन्स लिहिल्या जातात. सो दिस इज द बेनिफिट ऑफ द फायर लूप. आणि स्टेटमेंट कधीपर्यंत ट्रू करतं, जोपर्यंत कंडिशन तुमची ट्रू येते तोपर्यंत एक्झिक्युशन चालूच राहतं आणि जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होते तेव्हा ते लूपच्या बाहेर येतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट बघा, इट कंबाइन्स द इनिशियलायझेशन्स, कंडिशन्स अँड लूप इटरेशन, दॅट इज इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट इन सिंगल स्टेटमेंट. आता बघा सिंटॅक्स काय आहे फॉर लूपचा. फॉर लूप सिंटॅक्स: फॉर इनिशियलायझेशन, सेमिकोलन, कंडिशन, सेमिकोलन, इटरेशन, देन ओपन कर्ली ब्रॅकेट, देन स्टेटमेंट ब्लॉक, देन क्लोज कर्ली ब्रॅकेट. म्हणजेच काय, फॉरमध्ये इनिशियलायझेशन, म्हणजे इनिशियलायझेशनमध्ये सपोज काय असेल, i = 1, म्हणजे आयची व्हॅल्यू आपण काय इन्सर्ट केली, 1.
देन सेमिकोलॉन, देन कंडिशन आपण काय लिहिणार, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5, ही झाली आपली कंडिशन. देन अगेन सेमिकोलॉन आणि इटरेशन काय असणार आहे, आय प्लस प्लस. आणि त्याच्यामध्ये जो काही स्टेटमेंट ब्लॉक लिहिला आहे ती जर कंडिशन तुमची ट्रू असेल तर जे काही स्टेटमेंट ब्लॉक आहे ते रन होणार आहे. म्हणजे ज्या कंडिशनला तुमची कंडिशन फॉल्स होणार आहे तोपर्यंत ते स्टेटमेंट ब्लॉकमध्ये कंडिशन राहते, आणि जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स येते तेव्हा आउट ऑफ ब्लॉक येतो. देन नेक्स्ट बघा, इनिशियलायझेशन इज असाइनिंग इनिशियल व्हॅल्यू टू द व्हेरिएबल विच एक्झिक्यूट्स ओनली वन्स अँड देन द कंडिशन इज चेक्ड. म्हणजे सपोज आपण आय इज इक्वल टू 1 म्हटलं, ते एकदाच एक्झिक्यूट होणार आणि लूप विल एक्झिक्यूट द स्टेटमेंट्स इन स्टेटमेंट्स ब्लॉक टिल द कंडिशन इज ट्रू. मग हे कुठंपर्यंत एक्झिक्यूट होणार आहे, आय इज लेस दॅन इक्वल टू 5, म्हणजे तुमची आयची व्हॅल्यू 5पर्यंत जात नाही तोपर्यंत ते लूप काय होणार आहे, हे रन होणार आहे, म्हणजे तुमची कंडिशन चेक केली जाणार आहे. मीन्स बघा, लूप विल एक्झिक्यूट स्टेटमेंट इन द स्टेटमेंट ब्लॉक टिल द कंडिशन इज ट्रू. व्हेन द कंडिशन बिकम्स फॉल्स, कंट्रोल इज ट्रान्सफर्ड आउट ऑफ द लूप अँड इट विल एक्झिक्यूट रिमेनिंग प्रोग्राम. मग आता बघा, जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू फॉल्स होत नाही तोपर्यंत एक्झिक्युशन चालू राहणार, आणि जेव्हा तुमचं कंडिशन फॉल्स येईल तेव्हा तो आउट ऑफ लूप येणार. बघा, इटरेशन मीन्स इन्क्रीमेंट ऑर डिक्रीमेंट व्हॅल्यू ऑफ ए रनिंग व्हेरिएबल. मग आता बघा, आपण इटरेशनची व्हॅल्यू काय म्हणले, आय प्लस प्लस म्हटले. मग आता आय प्लस प्लस म्हटले ना आपण, आणि आयची व्हॅल्यू समजा प्लस प्लस आहे तर तो 5च्या पुढे येणार, आणि समजा ती मायनसमध्ये असती तर तो 0पर्यंत आणणार आहे. म्हणजेच त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे फॉर लूपमध्ये, की तुमचं एक्झिक्युशन चालू राहणार आहे जोपर्यंत कंडिशन तुमची फॉल्स येत नाही तोपर्यंत एक्झिक्युशन स्टार्ट असणार आहे, चालू राहणार आहे, आणि जेव्हा कंडिशन फॉल्स येईल तेव्हा आउट ऑफ लूप येणार. सो दिस इज द ऑल अबाउट दी फॉर लूप. Then see the example related to for loop. बघा, for I is equal to 1, I is less than or equal to 5, I plus plus, then open curly bracket, document dot write line, I, then semicolon, then close. मग आता बघा, for I is equal to 1, then I is less than or equal to 5 आणि I plus plus. मग मला सांगा इथे काय म्हणलं, I plus plus, मग आयची व्हॅल्यू काय होईल, 2 होईल. त्याच्यानंतर काय होईल, आय लेस दॅन 5 आहे का, आहे, मग ट्रू येते कंडिशन. त्याच्यानंतर आय प्लस प्लस करेल, अगेन आयची व्हॅल्यू काय होणार, 3 होईल. देन 3 इज लेस दॅन 5, येस ट्रू वाली कंडिशन. मग परत तो कंडिशन चेक करणार, परत मग 4 येणार, आणि जेव्हा तुमची कंडिशन 5 येईल तेव्हासुद्धा आपल्याला कंडिशन ट्रू येणार. आणि सपोज तो आय प्लस प्लस 6 घेतलं तर ती कंडिशन फॉल्स होईल, आणि फॉल्स झाल्यानंतर तो आउट ऑफ लूप येईल. त्यामुळे आपल्याला आउटपुट काय डिस्प्ले झालं बघा, 1 2 3 4 5. मग आता बघा, डॉक्युमेंट डॉट राईट LNI. म्हणजेच काय, डॉक्युमेंट डॉट राईट लाईन डिस्प्लेज द कंटेंट इन ए सिंगल लाईन. आणि जर तुम्ही डॉक्युमेंट डॉट राईट लिहिलं असतं तर तुमचं आउटपुट एकाच लाईनमध्ये 1 2 3 4 आलं असतं. आणि आपण डॉक्युमेंट डॉट राईट LN यूज केलं आहे, त्याच्यामुळे आपलं आउटपुटमध्ये बघा 1, त्याच्या खाली 2 3 देन 4 देन 5 असं डिस्प्ले झालेलं आहे. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ दी फॉर लूप. मग बघा, आयची व्हॅल्यू प्लस प्लस केली म्हणून त्यांनी डिस्प्ले पण काय केलं आहे, आउटपुट 1 2 3 4 5. आता आपण एक डिक्रीमेंटची रिलेटेड बघूया. आयची व्हॅल्यू काय आहे, 5, आय इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1, म्हणजे आपल्याला आयला स्टार्ट करताना 5 एक्झिक्यूट करायचं आहे. देन आय मायनस मायनस, देन कर्ली ब्रॅकेटमध्ये डॉक्युमेंट डॉट राईट लाईन आय. मग आता बघा, आयला स्टार्ट होणार आहे, आयची व्हॅल्यू काय असणार आहे, 5 इज लेस दॅन
ग्रेटर दॅन इक्वल टू 1 येस, मग ट्रू होणार. मायनस म्हणायचं, मग 5 नंतर काय येणार आहे मायनस केल्यानंतर 4, देन आयची व्हॅल्यू 4, देन 4 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 येस, ट्रू झाली. त्यामुळं अगेन एक्झिक्युशन होणार आहे. अगेन आयची व्हॅल्यू काय झाली 3, 3 इज ग्रेटर दॅन 1 येस, मग परत ट्रू होणार आहे. मग परत नेक्स्ट कंडिशन आय इज इक्वल टू 2, आय इज इक्वल टू 1, मग आता 1 नंतर 0, 0 इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 नो, म्हणजे कंडिशन काय आली आपली फॉल्स आली. मग जेव्हा कंडिशन फॉल्स येते तेव्हा तो काय येणार आहे आउट ऑफ लूप येणार आहे. म्हणून बघा आपलं आउटपुट काय इथे डिस्प्ले झालेलं आहे 5 4 3 2 1, आणि आपण डॉक्युमेंट डॉट राईट LN यूज केलं आहे म्हणून ते एका खाली एक डिस्प्ले झालं आहे. जर नुसतं डॉक्युमेंट डॉट राईट यूज केलं असतं तर ते एकाच लाईनमध्ये 5 4 3 2 1 डिस्प्ले झालं असतं. अशा प्रकारे तुम्हाला समजलेलं आहे काय फॉर लूपचं सिंटॅक्स आणि एक्झाम्पल. आता बघा आपण इथे पूर्ण प्रोग्राम बघूया फॉर लूपचा. आपण सिंटॅक्स बघितला आणि सिंटॅक्सचा एक एक्झाम्पल बघितलं. मग आता बघा डॉक टाईप HTML, त्याच्यामध्ये घेतलं आहे हेड टॅग, त्याच्यामध्ये घेतलं आहे टायटल टॅग, त्याच्यामध्ये टेबल डिस्प्ले केलं आहे. टायटल काय दिलं आहे टेबल 1, देन टायटल क्लोज, देन आपण स्क्रिप्ट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट और जावा स्क्रिप्ट घेतलं आहे. त्याच्यानंतर एक फंक्शन डिक्लेअर केलं आहे डिस्प्ले म्हणून. मग आपण डिस्प्ले नावाचं एक फंक्शन घेतलं आहे. मग त्याच्यामध्ये ओपन करली ब्रॅकेट आणि नंतर बघा त्याच्यामध्ये काय केलं आहे व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. कोणते व्हेरिएबल डिक्लेअर केलेत आय अँड ए. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ ए? ए इज इक्वल टू form1 डॉट t1 डॉट व्हॅल्यू. देन फॉर आय इज इक्वल टू 1, के इज इक्वल टू 10, आय प्लस प्लस. काय दिले बघा कंडिशन फॉर लूपमध्ये परत एकदा बघा आय इज इक्वल टू 1, आय इज इक्वल टू 10, के इज इक्वल टू 10 आणि आय प्लस प्लस. आय इज लेस दॅन इक्वल टू 10, आय प्लस प्लस. देन काय म्हटलं बघा डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये काय म्हटलं त्यांनी ए इंटू आय. मग एची व्हॅल्यू काय असणार आहे जे आपण एंटर करणार आहोत. त्यांनी ते काय म्हटलं बघा form1 डॉट t1 डॉट व्हॅल्यू, म्हणजे आपण जी काय तुम्ही फॉर्मवर डिस्प्ले करणार आहे ती असणार आहे तुमची आयची व्हॅल्यू. देन कसली व्हॅल्यू असणार आहे ए सॉरी एची व्हॅल्यू असणार आहे आणि आयची व्हॅल्यू का असणार आहे स्टार्टिंग कशाने होणार आहे आय इज इक्वल टू 1 आणि आय हा कशापेक्षा लहान असणार आहे आय इज लेस दॅन इक्वल टू 10. आणि मग बघा आपल्याला काय करायचं आय ए इंटू आय. मग एला जी व्हॅल्यू असणार आहे ती मल्टिप्लाय बाय आय असे असणार आहे आपली व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. देन क्लोज करली ब्रॅकेट, क्लोज भरली ब्रॅकेट. देन बघा स्क्रिप्ट क्लोज केलं, हेड क्लोज केलं, देन बॉडी टॅग ओपन केला, देन फॉर्म घेतला आहे फॉर्म नेम इज इक्वल टू form1, देन एंटर नंबर टू डिस्प्ले टेबल आणि मग नंतर काय म्हटलं आहे बघा इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट अँड नेम इज इक्वल टू t1. म्हणजे तुम्ही जो काय टेक्स्ट बॉक्स घेतला आहे त्याची काय असणार आहे व्हॅल्यू कशामध्ये तुम्ही एंटर करणार आहे तो डेटा टेक्स्टमध्ये, नेम आहे t1 आणि t1ची व्हॅल्यू कशामधून घेणार आहे आपण t1ची व्हॅल्यूज म्हणजे कशाची व्हॅल्यू एची व्हॅल्यू. देन बघा इनपुट टाईप इज इक्वल टू बटन, व्हॅल्यू इज इक्वल टू डिस्प्ले टेबल, ऑन क्लिक डिस्प्ले फंक्शन. म्हणजेच एखादी आपण तुम्ही काय करणार आहात व्हॅल्यू एंटर करणार आहात टेक्स्ट बॉक्समध्ये, देन तुम्ही डिस्प्ले टेबलवर क्लिक केल्यानंतर ऑन क्लिक इव्हेंटला तुम्हाला कोणतं फंक्शन डिस्प्ले होणार आहे डिस्प्ले नावाचं फंक्शन डिस्प्ले होणार आहे. देन क्लोज करली ब्रॅकेट. मग आता आउटपुट बघा काय आलं आहे एंटर द नंबर ऑफ टेबल्स डिस्प्ले 5. मग बघा 5चं टेबल आलं इथं आपली काय व्हॅल्यू ए इंटू आय म्हणून 5 10 15 20 25 30 35 40 45 50 असा तुम्हाला काय होणार आहे टेबल डिस्प्ले होणार आहे. मग आता तुम्हाला प्रोग्राम रन करायचा असेल काय प्रोग्राम टाईप करायचा सेव्ह करायचा त्याच्यानंतर मग प्रोग्राम रन करायचा. प्रोग्राम रन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे
फॉर्म जो काय डिस्प्ले होईल त्याच्यावर काय करायचे, तुम्हाला एखादी व्हॅल्यू एंटर करायची. कशाची? एची व्हॅल्यू, कारण की आपल्या आउटपुटमध्ये काय म्हटलं, ए इंटू आय. एची व्हॅल्यू एंटर करायची आणि व्हॅल्यू एंटर केल्यानंतर मल्टिप्लाय बाय आय करायचं. मग त्याच्याने तुम्हाला हा प्रोग्रामचा आउटपुट डिस्प्ले होईल. मग 5चं टेबल बघा. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 अँड 50. देन नेक्स्ट बघा, व्हाईल लूप. बघा आता फॉर लूप आणि व्हाईल लूप दोघं सेमच आहेत, थोडासा सिंटॅक्समध्ये फरक आहे. सो बघा, these loop execute statements as long as the condition is true. As soon as condition becomes false, control comes out of the loop. सेम आहे फॉर लूप सारखं, की जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू होते तोपर्यंत तुमचा ब्लॉक स्टेटमेंट काय होणार आहे, एक्झिक्यूट होणार आहे. आणि ज्या वेळेला तुमची कंडिशन फॉल्स होईल त्या म्हटलं तो आउट ऑफ ब्लॉक येणार आहे आणि तुमचं ते काय स्टेटमेंट आहे त्याचं आउटपुट डिस्प्ले होणार आहे. देन नेक्स्ट सिंटॅक्स बघूया व्हाईल लूपचा. व्हॉट इज द सिंटॅक्स ऑफ व्हाईल लूप? फर्स्ट बघा, इनिशियलायझेशन. आफ्टर दॅट व्हाईल ब्रॅकेटमध्ये कंडिशन, व्हाईल इन ब्रॅकेट कंडिशन, देन ओपन कर्ली ब्रॅकेट, देन स्टेटमेंट ब्लॉक, देन क्लोज कर्ली ब्रॅकेट. मग बघा, इनिशियलायझेशन म्हणजे काय? पहिल्यांदा व्हाईल लूपमध्ये तुम्हाला इनिशियलाइज करायला लागतं. मग आपण सपोज आय इज इक्वल टू 1 घेतलं इनिशियलायझेशन. मग व्हाईल कंडिशन काय असणार आहे आपली, आय इज लेस दॅन इक्वल टू 9, म्हणजे आपल्याला 1 to 10 डिस्प्ले होतील नंबर. म्हणजेच काय, आपल्याला फॉर लूपला पण जशी पहिल्यांदा इनिशियलायझेशन केलं व्हॅल्यू, तशीच इनिशियलायझेशन आपल्याला व्हाईल लूपला सुद्धा करायचे. देन बघा, द स्टेटमेंट विदिन द लूप मे बी अ सिंगल लाईन or a block of statements. If the statements within loop is a single line, then the curly parenthesis is optional. म्हणजे जर व्हाईल लूपमध्ये नंबर ऑफ स्टेटमेंट दिले असतील तर तुम्हाला कर्ली ब्रॅकेट ऑप्शनल आहेत. पण जर तुम्ही सिंगल कर्ली ब्रॅकेट किंवा सिंगल स्टेटमेंट देणार असाल तर तुम्हाला कर्ली ब्रॅकेट कंपल्सरी आहे. Here, loop will be executed repeatedly as long as the condition is true. म्हणजे जोपर्यंत तुमची कंडिशन आहे ट्रू आहे तोपर्यंत तुमचा प्रोग्राम एक्झिक्यूट होत राहणार आहे. आणि ज्या मोमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होणार आहे तेव्हा तो आउट ऑफ लूप जाणार आहे आणि तुमचा जो काय तो स्टेटमेंट ब्लॉक आहे त्या लूपमधला तो एक्झिक्यूट होणार आहे. म्हणजेच काय, व्हाईल लूप अँड फॉर लूप बोथ आर सेम बट देअर मेथड्स आर डिफरंट. म्हणजे फॉरमध्ये आपण काय केलं, एकाच ब्रॅकेटमध्ये इनिशियलायझेशन, कंडिशन आणि इन्क्रिमेंट डिक्रिमेंट केलं. ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला इनिशियलायझेशन करायचं आहे आणि व्हाईलमध्ये आपल्याला कंडिशन द्यायची आहे. म्हणजेच काय, दोघांचं हे वर्किंग काय आहे, जोपर्यंत कंडिशन तुमची ट्रू येते तोपर्यंत तो स्टेटमेंट ब्लॉक म्हणजे एक्झिक्युशन स्टार्टच राहणार आहे आणि जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होईल तेव्हा तो आउट ऑफ लूप येणार आणि रिमेनिंग जो काही स्टेटमेंट ब्लॉक आहे तो एक्झिक्यूट होणार. बघा, एक नोट आहे व्हाईल लूप रिलेटेड. इफ द कंडिशन ऑलवेज ट्रू देन लूप विल बी एक्झिक्युटेड indefinitely. सो आफ्टर सम एक्झिक्युशन कंडिशन बिकम्स फॉल्स. म्हणजेच काय, सुरुवातीला तुमची कंडिशन काय असणार आहे, ट्रू असणार आहे. जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचं स्टेटमेंट ब्लॉक काय होणार आहे किंवा लूप एक्झिक्यूट होणार आहे. आणि जेव्हा तुमची कंडिशन फॉल्स होते तेव्हा तुमचं लूपिंग होणार आहे, काय होणार आहे, स्टॉप होणार आहे आणि तो आपण या प्रोग्राममधून बाहेर पडणार आहे. सो आता एक एक्झाम्पल बघूया व्हाईल लूपशी रिलेटेड. बघा, हिअर वी डिक्लेअर द व्हेरिएबल आय इज इक्वल टू 1. then while I is less than equal to 5, then open curly bracket, then document dot write ln bracket मध्ये I semicolon, then I is equal to I plus 1.
म्हणजेच काय आय प्लस प्लस इज सेम ॲज द आय इज इक्वल टू आय प्लस 1. अगेन इथे काय होईल 1 to 5 डिस्प्ले होईल किंवा प्रिंट होईल. म्हणजे तुमच्या आउटपुटला काय येणार आहे 1 2 3 4 5. सुरुवातीला आयची व्हॅल्यू कळणार आहे 1, त्याच्यानंतर प्लस प्लस म्हटलं आहे 1नी म्हणून 2, देन 3, देन 4, देन 5. म्हणजे आउटपुट काय आपल्याला येणार आहे 1 2 3 4 5. म्हणजेच काय फॉर लूपमध्ये आणि व्हाईल लूपमध्ये फक्त लिहिण्याची पद्धत वेगळी आहे, बाकी सगळं सेम आहे. एक थोडासा डिफरन्स आहे याच्यामध्ये फक्त. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन फॉर लूप अँड व्हाईल लूप. म्हणजेच काय स्ट्रक्चर फक्त वेगळं आहे, बाकी रिझल्ट तर दोघे जण सेमच देणार आहेत. मग आता आपण इथे पहिले व्हाईल लूपचं एक्झाम्पल बघितलं आणि देन आता बघूया प्रोग्राम बघूया. डिस्प्ले 1 to 10 नंबर्स युझिंग व्हाईल लूप. म्हणजे आपल्याला काय 1 ते 10 नंबर डिस्प्ले करायचे. मग आता बघा त्याच्या रिलेटेड बघा काय केलेलं आहे. फर्स्ट डॉक टाइम HTML, then HTML, then head title, then title, while loop example, then title close, then after that head tag is close, then body tag open. Then next बघा म्हटलं script type is equal to text or JavaScript, then variable count is equal to 0, while count is less than 10, then open curly bracket, document dot write number is plus count plus, then BR for break statement, then count plus plus, then close curly bracket, then script tag close, then HTML tag close. बघा व्हेरिएबल काउंट इज इक्वल टू 0, देन नंबर इज 0, नंबर इज 1, नंबर इज 2, नंबर इज 3, नंबर इज 4, नंबर इज 5, नंबर इज 6, नंबर इज 7, नंबर इज 8, नंबर इज 8. मग आता बघा काउंटची व्हॅल्यू आपण इनिशियली किती असाइन केली आहे 0. देन काउंट इफ द काउंट इज इक्वल टू 1, देन मग स्टार्टिंग आपली कशापासून झाली असती 1 पासून झाली असती. नंतर बघा आपण कंडिशन बघा व्हाईल काउंट इज लेस दॅन 10, देन डॉक्युमेंट डॉट राईट नंबर इज डबल कोट्स प्लस काउंट प्लस डबल कोट्स BR टॅग केलं आहे आणि लास्टला त्याच्या खाली काय केलं आहे काउंट प्लस प्लस, देन क्लोज कर्ली ब्रॅकेट, देन क्लोज दी स्क्रिप्ट टॅग, देन क्लोज दी HTML टॅग. आता बघा आपल्या आउटपुटमध्ये मागाशी बघितलं आपण नंबर इज 0, नंबर इज 1, नंबर इज 3, नंबर इज 4, नंबर इज 5 असं प्रत्येक वेळा नंबर इज काय येतं कारण डॉक्युमेंट डॉट राईटमध्ये आपण नंबर इज घेतलेला आहे, त्याच्यामुळं नंबर इज आणि फक्त काउंटची व्हॅल्यू आहे ती चेंज होती आहे. म्हणजे 0 1 2 3 4 5 6 7 8 9. देन नेक्स्ट बघा ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट्स. सो ब्रेक स्टेटमेंट्स मग आता बघा ब्रेक स्टेटमेंट काय. प्रोग्रामिंगमध्ये आपण ब्रेक स्टेटमेंट यूज करतो टू स्टॉप द एक्झिक्युशन वी यूज ब्रेक. मग आता बघा ब्रेक स्टेटमेंट इट इज द यूज टू जम्प आउट ऑफ लूप, इट इज यूज टू मेक अन अर्ली एक्झिट फ्रॉम ए लूप. When keyword break is encountered inside the loop, control automatically passes to the next statement after the loop. म्हणजे आता काय बघा आपण स्विच केस पाहिलं आहे, त्याच्यामध्ये काय बघितलं केस 1, देन स्टेटमेंट असायचं, देन ब्रेक, देन केस 2 जे काय असेल ते स्टेटमेंट, देन ब्रेक. म्हणजे आपण काय केलं होतं प्रत्येक केसनंतर ब्रेक यूज केलं होतं. म्हणजेच काय आपण ब्रेक स्टेटमेंट या यूज करतो. म्हणजेच काय आफ्टर एक्झिक्युशन म्हणजेच काय ती स्टॉप होणार आहे आणि
तुमचं स्टेटमेंट तिथंच ब्रेक होणार आहे आणि वी हॅव टू गो फॉर द नेक्स्ट कंडिशन. म्हणजेच एकाच कंडिशनचं एक्झिक्युशन पुन्हा पुन्हा व्हायला नको, त्यासाठी आपण काय यूज करतो, ब्रेक स्टेटमेंट यूज करतो. देन नेक्स्ट बघूया आपण कंटिन्यू स्टेटमेंट. समटाइम्स इन लूपिंग it may be necessary to skip statement block and take the control at the beginning for next iteration. This is done by using continuous statement in JavaScript. म्हणजे आपल्याला कधी कधी प्रोग्रामिंगमध्ये असे सिच्युएशन असते, देन i इज लेस दॅन 5 चेक करायचं आहे, पण a इज लेस दॅन 2 पर्यंत आपलं एक्झिक्युशन स्टॉप झालं आणि नेक्स्ट आपल्याला जर स्टेटमेंटला मूव्ह होता आलं पाहिजे, तर आपण कोणती स्टेटमेंट यूज करणार आहोत, कंटिन्यू. सो दिस इज द 2 वर्ड्स, ब्रेक अँड कंटिन्यू. म्हणजे जो काही पार्ट आहे तो स्किप होणार आहे आणि तुम्ही नेक्स्ट स्टेटमेंटला कंटिन्यू होणार आहात. म्हणजेच करंट जर तुमचं जे काही वर्किंग चालू असेल ते जर मध्ये स्टॉप करायचं असेल तर आपण कंटिन्यू यूज करणार आहोत. आणि जर आपण ब्रेक कधी यूज करतो, जर आपण एक्झिक्यूट करत असो तर एक्झिक्यूट झाल्यानंतर पुढे कुठे जायचं, त्यासाठी आपण ब्रेक यूज करणार आहोत. सो these are the 2 statements we are used in the programming. मग बघा आपण आज काय काय बघितलं, लूपिंग स्टेटमेंट्स. त्याच्यामध्ये 2 टाईप्स ऑफ लूपिंग स्टेटमेंट आहेत, फॉर लूप अँड व्हाईल लूप. देन त्याच्याशी रिलेटेड आपण सिंटॅक्स बघितले, त्याच्याशी रिलेटेड आपण एक्झाम्पल्स बघितली, आणि ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. फर्स्ट वन इज द ब्रेक स्टेटमेंट, देन कंटिन्यू स्टेटमेंट. आणि प्रत्येक वेळेला नोट्स कंप्लीट करत जा.